नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेचा जो काही 20 डिसेंबर 2023ला पेपर झाला होता, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याचा फायदा तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये नक्की होणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, द्राक्षाला GI टॅग कोणत्या वर्षी मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे, द्राक्षाला GI टॅग हा 2010 ते 2011 यामध्ये मिळाला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं उत्तर आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, MP विनोद पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे, MP विनोद पुरस्कार 2023 हा वीरदास यांना मिळाला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजाजी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजाजी अभयारण्य हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योजनेवर 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इंग्लिशमध्ये करेक्ट स्पेलिंग यावर 3 ते 4 क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्यानंतर पॅसेजवर 7 ते 8 क्वेश्चन हे विचारण्यात आले होते. त्यानंतर एररवर 3 ते 4 क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्यानंतर वर्ड स्वॅपिंगवर 4 क्वेश्चन हे विचारण्यात आले होते. आता मराठीमध्ये बघूया आपण काय विचारण्यात आलं होतं. तर मराठीमध्ये जर बघितलं तर वाक्यात क्रम लावा यावर 6 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा यावर 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर एररवर 4 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर जर पुढे जर बघितलं तर विरुद्धार्थी शब्द यावर 3 प्रश्न हे विचारण्यात आले होते मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमची आम्हाला खूप मदत होईल. त्यानंतर पुढे जर बघितलं तर अनेक वचनवर 3 ते 4 प्रश्न हे विचारण्यात आले होते. त्यानंतर आता आपण बघूया मॅथ्समध्ये काय काय विचारण्यात आलं होतं. त्यामध्ये जर बघितलं तर दिशावर 2 प्रश्न हे विचारण्यात आले होते. त्यानंतर भूमितीवर 1 प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर वार यावरती प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पुरुष महिला काम यांच्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर वयवारीवर 1 प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यानंतर फ्लोअर बॉक्सवर 4 प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे फ्लोअर बॉक्स म्हणजे मित्रांनो, एखाद्या बिल्डिंगवर 4 ते 5 मजले दिले होते, त्यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पुढे जर बघितलं तर पदावली यावर 2 प्रश्न हे विचारण्यात आले होते मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.